तर आपण जर बघितलं तर मी आपल्याला वाचून दाखवतो की झेडपी स्कूल वगैरे त्याचं वर्णन आहे स्कूलचं. इयत्ता 4थी महावाचन उत्सव 2024 या उपक्रमात इयत्ता 3री ते 5वी गटातील सहभाग घेतल्याबद्दल आपणास हे प्रशस्तीपत्र प्रदान केले जात आहे. आपल्या वाचनाच्या आवडीने आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. वाचनाचा प्रवास आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात शंका नाही. महावाचन उत्सवात सहभागासाठी आपले अभिनंदन. आपल्या पुढील वाचन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि याच्यावर माझी सही आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सही आहे. आणि हेच पत्र हे आपण कोणीतरी अत्यंत विचित्र स्वरूपामध्ये लिहून ते व्हायरल केलेलं आहे आणि ते आता अनेक ह्याच्यावर व्हायरल होत आहे. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सरस्वती माध्यमिक विद्यालय ठाणे इयत्ता 10वी महावाचन उत्सव 2024 या महावचन लिहिलेलं आहे. इयत्ता 9वी ते 12वी या गटातून म्हटलेलं आहे. सहभाग घेतल्याबद्दल आपणास म्हटलेलं आहे. हे संरक्षण पत्र प्रदान केले जात आहे. आपका असं लिहिलेलं आहे. वाचनच्या आवेदन आणि सक्रिय सहभागी हा निगम यशस्वी झाला आहे. वाचनाचा यात्रा आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात साधी नाही. महावचन उत्सव सहभागी आपका अभिनंदन. आपली या पुढील वाचन यात्रासाठी हार्दिक शुभेच्छा. म्हणजे एवढा घाणेरडा बदल त्याच्यामध्ये केलेला आहे. बघा, शेवटी शिक्षण हे अत्यंत पवित्र कार्य आहे आणि याच्यामध्ये जर कोणी अशा तऱ्हेने फेक सर्टिफिकेट व्हायरल करून महाराष्ट्र शासनाची बदनामी करत असेल तर ती सुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे. नेमकं हे कोणी केलं हे शोधून काढणे हे पोलिसांचं काम आहे. आता शनिवार रविवार आहे. खरं तर मी कालच या संदर्भात पोलीस कंप्लेंट देण्याच्या सूचना केलेल्या होत्या. आज सकाळी मी पोलीस कमिशनर मुंबई यांच्याशी बोललेलो आहे. कारण हे जे महावाचन उत्सवाचं काम आहे हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई येथून केलं जातं आणि त्याच्यामुळे ही साईटसुद्धा आमच्या या संस्थेने ओपन केलेली आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी ह्याच्यामध्ये शोधून काढावा कल्प्रिट कोण आहे. शेवटी हा अपमान शासनाचा आहे परंतु मराठी भाषेचा अपमान आहे जो कधीही सहन केला जाणार नाही. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेने ज्याने कोणी हे केलेलं असेल त्याला अत्यंत कडक शिक्षा दिली जाईल एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. कोणतं हे संकेतस्थळ आहे जे हॅक करण्यात आलेलं आहे? संकेत मी आपल्याला सांगितलं ना, आमचे जे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं हे संकेतस्थळ आहे. वेबसाईटचं नाव मी आता तुम्हाला पाहिजे तर देतो जरा वेळाने, आपण ते हे करा. परंतु ह्या वेबसाईटला तुम्हाला ॲक्सेस नाही आहे. ॲक्सेस फक्त टीचर्सना आहे आणि टीचर्स आपला UDIS नंबर घालून फक्त शाळा किंवा शिक्षकच ह्याला ॲक्सेस करू शकतात. इतर कोणी ह्याला ॲक्सेस करू शकत नाही, सर्वसामान्य मनुष्य. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं साईट पब्लिश करण्यामध्ये काही पॉईंट नाही, कारण ही साईटचं नावसुद्धा फक्त शाळांकडे असतं आणि त्याच्यामुळे हा अधिक गंभीर आहे की कशा रीतीने हॅक झालं ते बघायला लागेल. आणि दुसरं म्हणजे हे कोणीतरी मिस्चिवस लोक आहेत ज्यांनी संपूर्ण व्हायरल केलेलं आहे महाराष्ट्रभर. म्हणजे असे विकृती आहे, समाजामधली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. स्वार्थासाठी सुरू करण्यात आलेली आहे. जेव्हा निवडणुका पार पडतील आणि त्यानंतर राज्याची तिजोरी आहे पूर्णपणे खाली होईल असे त्यांनी लाडकी योजनेपेक्षा राज्यामध्ये एखादा उद्योग उभा करा असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याच पैशातून एक गोष्ट अशी आहे की आपण महिलांचं सक्षमीकरण कशा तऱ्हेने ह्या योजनाद्वारे होतंय याच्या काही रील्स आम्ही प्रसिद्धीला दिलेल्या आहे. 1500 किंवा 3000 रुपये, एका घरामध्ये 2 महिला असल्या तर 3000 रुपये जातात. 3000 रुपयाची किंमत ज्याच्याकडे खरोखर पैसे नाहीत त्याला त्याची किंमत असते. अनेक महिलांनी याला वर्किंग कॅपिटलसारखं वापरून स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. शेवटी
वुमन एम्पॉवर करताना आम्ही केवळ हे पैसे दिले असं नाही, तर आपण जो रिव्हॉल्विंग फंड देतो महिलांना त्यांचे उद्योग करण्यासाठी, हा फंड आम्ही डबल केला. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कॅडर असतं उमेदमध्ये, ज्याला कृषी सखी म्हणतात, पशुसखी म्हणतात, वेगवेगळ्या ज्या सेक्टरमध्ये काम करणार त्याप्रमाणे ते असतं. तर या सर्वांचे जे मानधन आहे हे दुप्पट केलं. का केलं? त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे. नुसतं एवढंच केलं का? सर्व मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे. शालेय शिक्षण तर मोफत होतंच, उच्च शिक्षण मोफत केलं. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटचा एवढा मोठा प्रयोग संपूर्ण भारतामध्ये कधीही झालेला नाही आहे. शेवटी या सगळ्या गोष्टींची माहिती ही निश्चितपणे आम्ही राजसाहेबांना देऊ. राजसाहेब हे आमचे अत्यंत आदरणीय नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असा काय गैरसमज झाला असेल तो दूर केला जाईल. महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे, GSTचं उत्पन्न आहे, इतर उत्पन्न आहे, हे झपाट्याने वाढतंय आणि त्याच्यामुळे आम्हाला ही स्कीम चालवण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. स्कीम जर चालण्यासारखी नसेल तर फायनान्स डिपार्टमेंट आम्हाला अगोदर सांगत असतं आणि त्याच्यामुळे स्कीम 100% चालणार, 100% यशस्वी होणार आणि निवडणुकांच्या नंतरसुद्धा हा कार्यक्रम अव्याहतपणे चालू राहणार. कारण घरची महिला जर सुखी असेल तर घर सुखी असतं. याच्याचबरोबर आपण 3 सिलेंडर मोफत देतोय. म्हणजे हे सगळं करत असताना सर्वसामान्य मनुष्य सुखी राहावा हीच त्याच्या मागची भावना आहे. शेवटी वेलफेअर स्टेट म्हणजे काय असतं? चांगल्यापैकी आरोग्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत. आमच्याकडे 5 लाखापर्यंत तुमचं वैद्यकीय बिल हे मोफत दिलं जातं. आज हे केवळ आम्ही महिलांसाठी करतोय असं नाही. जे दुधाचे उत्पादक आहेत त्यांना आम्ही सबसिडी दिलेली आहे. आम्ही कापूस, सोयाबीन सर्वांसाठी आम्ही वेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. शेवटी शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक खर्च करणारं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळे 6,000 रुपये हे केंद्र शासनाकडून मिळत असले तर 6,000 रुपये आम्ही राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना देतो. आजपर्यंत त्याच्यामध्ये कधी खंड पडलाय का? याचा अर्थ आमचं शासन हे व्यवस्थित आपली फायनान्शियल शिस्त पाळतं आणि हे करून सुद्धा सर्वाधिक सुविधा सर्वसामान्य लोकांना देणारे हे शासन आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आपण जी झिरो बिल संकल्पना शेतकऱ्यांसाठी मांडलेली आहे त्याची सुद्धा सुरुवात आता होते आहे. 7.5 हॉर्स पॉवरची झिरो बिल येणार याच्या पुढे. सर, जागा वाटपासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेमध्ये जागा वाटप होणार आहे. म्हणजेच एकंदरीत त्यांनी हे संकेत दिलेत की विधानसभेत भाजपच मोठा भाऊ असेल. असं पाहता हे बघा, आपण ह्याच्यामध्ये कुठली शंका असण्याचं काही कारण नाही. आज सुद्धा त्यांच्याकडे 100पेक्षा जास्त आमदार आहेत. आमच्याकडे 40 अधिक 10 अपक्ष म्हणून 50 आमदार आहेत. त्याच्यामुळे मोठा आणि लहान भाऊ हे कोणी याचं डिस्प्यूट केलेलं नाही आणि ही संकल्पना कधीही नव्हती पूर्वीच्या काळात सुद्धा. ही मध्यंतरीच्या काळामध्ये जो वाद झाला सेना आणि BJPमध्ये त्यावेळेला ही संकल्पना आली आणि त्यावेळेला जर हट्ट केला नसता, उद्धव साहेबांनी 2 सीटसाठी त्यावेळेला आपली युती तोडली, नाहीतर त्यांची संख्या युतीमध्ये जास्त राहिली असती. फॉर्म्युला मुळात काय होता, युती ज्यावेळेला स्थापन बाळासाहेबांच्या काळात झाली त्यावेळेला त्याच्यामागची संकल्पना अशी होती की दिल्ली BJPने बघावं आणि महाराष्ट्र शिवसेनेने बघावं आणि म्हणून अधिकच्या सीट या BJPला दिल्या जात होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि अधिकच्या सीट या शिवसेनेला दिल्या जात होत्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. परंतु ही युती तुटल्यानंतर जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये अर्थात मोदी साहेबांची हवा होती, मोदी साहेबांचं नेतृत्व होतं, त्याच्यामुळे BJP शिवसेनेच्या पुढे गेली. जर त्याच वेळेला भले 2 जागा कमी होऊन आघाडी झाली असती तर शिवसेनेच्या सीट अधिक आल्या असत्या, कारण त्यांना सीट युतीमध्ये नेहमी जादा सोडण्याची प्रथा होती आणि जादा सीट सोडायला त्यावेळेला BJP तयार होती. म्हणजे त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती कम्पेअर करता येत नाही. आता बघा, आता स्पष्टपणे सांगितलं की उद्धव साहेब हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसणार हे सांगून काँग्रेसने त्यांचा अपमान केला. त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेला महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला उद्धव साहेब बरोबर किंवा त्यांची शिवसेना बरोबर आली नाही तर आपल्याला संधी मिळू शकत नाही हे काँग्रेसला माहिती होतं, पवार साहेबांना माहिती होतं, त्यामुळे त्यांना बरोबर घेतलं. आज त्यांचा चेहरा सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून दाखवायची त्यांची तयारी नाही. या उलट BJPचा आहे
की BJP आजसुद्धा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जात आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे कोणाला किती सीट मिळतात याच्यापेक्षा किती सीट आम्ही सगळे मिळून निवडून आणणार आहोत याला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक संघ आहोत. महाविकास आघाडीसारखं आमच्याकडे काही नाही आहे. आणि आजसुद्धा सर्वाधिक लोकांची पसंती ही एकनाथ शिंदे साहेबांना का दिली गेली, तर त्यांनी त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे, गरीब लोकांसाठी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना सातत्याने आपण मोदी साहेबांच्या आणि शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय ही भावना त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही आणि सातत्याने ते बोलून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे BJPच्या लोकांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल एक प्रेम आणि आपुलकी आहे. आणि त्यांचं आणि फडणवीस साहेबांचं एक आगळं वेगळं असं इक्वेशन आहे, जे तुम्ही बघितलं की एखाद्या भावाभावाचं इक्वेशन असावं त्याप्रमाणे ते इक्वेशन आहे. अर्थात दादा नव्याने आमच्याकडे आल्यात, त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्वसुद्धा आम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे. परंतु मूळची जोडी ही एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हीच आमच्या दृष्टीने मूळची जोडी होती, ज्यांच्या विश्वासावर आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केलं. दादांच्या येण्यामुळे आमची युती अधिक मजबूत झालेली आहे. परंतु आमचं हे इक्वेशन पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा कायम राहणार. आपल्या मतदारसंघामध्ये दावा केला आहे आणि त्यांनी आपल्या टीका पण केली आहे की आपण ते 4 वर्षापासून निधी वाटप केलं आणि विकास कामं पण केली. त्यांनी असं म्हटलं की तुमचा त्यांनी- पराभव होईल, त्यामुळे मला वोट द्या. एक गोष्ट अशी आहे की बघा, त्यांनी 2 वेळा माझ्याबरोबर इलेक्शन लढवली, दोन्ही वेळेला ते पराभूत झालेले आहेत. मागच्या वेळेला अख्खं गोव्याचं मंत्रिमंडळ हे त्यांच्या प्रचारासाठी उतरलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी मोदी साहेबांचे फोटो लावलेले होते, त्यांनी शहा साहेबांचे म्हणजे BJPचे फोटो लावून प्रचार केला, तरी ते पराभूत झाले. आज अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती राहिलेली नाही आहे. कोणालाही बंडखोरी करायला अलाऊ केलेलं नाही आहे. ही बंडखोरी त्यावेळेला का झाली जिल्ह्यामध्ये याचं सुद्धा कारण आहे की त्यावेळेला नितेश राणेंच्या विरोधामध्ये पक्षाच्या ऑफिशियल तिकिटावर उमेदवार उभा केला उद्धव ठाकरे साहेबांनी. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे अख्खी BJP ही त्यांच्याबरोबर राहिलेली होती. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी काय निधी दिला, त्यांच्याकडे काय आहे हे बघा. मी एवढा निधी दिलाय माझ्या मतदारसंघात, मला कोणाचा कमीपणा करायचा नाही. कुठल्या कॅपॅसिटीमध्ये निधी दिला? प्रत्येक निधीला माझं पत्र लागतं. जाऊन फक्त मी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडले म्हणजे कोणी मोठा होत नाही. मला त्यांच्याबद्दल कुठलंही वाईट हे नाही किंवा BJPच्या कुठल्याही नेत्यावर मी टीका करणार नाही. परंतु मला जर युतीचं तिकीट मिळालं तर ते माझा प्रचार सर्वांनी केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मुळात राणे साहेबांचं बहुमत कमी व्हावं ह्याच्यासाठी सावंतवाडी मतदारसंघामध्ये कोणी प्रयत्न केला हे शोधून काढलं पाहिजे. नाहीतर मी आणि राणेसाहेब एकत्र झाल्यानंतर आणि BJP सेना एकत्र राहिल्यानंतर 50,000चं लीड मिळालं पाहिजे. हायेस्ट लीड मिळालं 39,000चं, परंतु 50,000चं तरी लीड असायला पाहिजे होतं, कारण तेवढी मतं मला आणि त्यांना मिळून मिळालेली आहेत नाही. मला असं काय हे करायचं नाही आहे. पण असं ज्या वेळेला उलटं सुलटं बोललं जातं त्यावेळेला लोक समोरची कन्फ्यूज होतात आणि ती विरोधी पक्षाकडे वळतात. तरी अशी स्टेटमेंट कोणीही करू नये. उद्या जर तो मतदारसंघ BJPला गेला तर त्याच ताकदीने मी BJPची सीट निवडून आणेन. परंतु हा जर शिवसेनेला आला मतदार आणि येणारच, तो आमचा अधिकार आहे. तिथं मी सातत्याने 3 वेळा निवडून आलेलो आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा तिथले रस्ते कसे आहेत, तिथं किती विकास कामं चालू आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना देणारा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. एका वेळेला 4,500 हजार महिलांना एका सेक्टरचं, नुसतं बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये 4,500 महिला काम करतात. नुसतं फूड प्रोसेसिंगमध्ये 15,000 महिला काम करतायत. आज 150 कुटुंब यांची स्वतःची हॉटेल्स दिलेली आहेत त्या ठिकाणी. प्रत्येक जो मच्छीमार आहे, जो वलवत जायचा, त्यांना आउटबोर्ड इंजिन दिलेली आहेत. आमच्याकडचे मासे गोव्यामध्ये जात नव्हते, त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत. म्हणजे असं नाही की प्रत्येक सेक्टर, असं मी तुम्हाला सांगायला गेलो तर अर्धा तास मला सांगितलं पाहिजे. सर्वसामान्य माणसासाठी जो काम करतो त्याच्याबरोबर लोक राहतात. मी काय प्रचार करायला मी असं जात नाही, मी सारखा फिरत राहत नाही. मी सातत्याने जनतेसाठी काम करत असतो. शेतकऱ्यांना तुम्ही बघा, आमच्याकडे 35 क्विंटल 30 क्विंटलची ॲव्हरेज आहे. 150 क्विंटल भाताची शेती करणारे आज लोक आहेत. आमच्याकडे आंबा तयार होतो. आंब्याला लागणारी ताडपत्री असेल, त्याला लागणाऱ्या क्रेट्स असतील, त्याला लागणारे ट्रॅप असतील, ज्याच्यामध्ये माशी कैद केली जाते. प्रत्येक गोष्ट त्यांना मिळालेली आहे.
मग ही दुसरं कोण देऊ का नाही शकलं? मीच का देऊ शकलो? आता आमच्याकडचा बोंडू फुकट जातो, त्याच्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. शेवटी तुम्हाला लोकांच्याबद्दल प्रेम पाहिजे, तरच तुम्ही हे करू शकता. दीपकजी, आपण पाहिलं असेल तर निवडणूक आहे आणि यापासून अशी वक्तव्य हे युतीसाठी किती अशा लोकांची बघा, एक तर त्यांना मी अगोदरच सांगितलेलं आहे की यांच्यावर ॲक्शन घेणं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे, तो माझ्या पक्षाचा अधिकार नाही. मी तुम्हाला सांगितलं की किती लोकांसाठी मी काय केलेलं आहे आणि ही केवळ सुरुवात आहे. आणि ह्या सगळ्या योजना, जशा माझ्याकडे पर्यटनाच्या योजना बघा, आपण हाऊसबोट महिलांना, रत्नागिरीतल्या महिलांना 1-1 कोटीचे हाऊसबोट या महिलांच्या बचत गटाला दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये हे कधीही घडलेलं नाही आहे. त्या हाऊसबोटसुद्धा महिला चालवणार. सेम स्कीम आम्ही सिंधुदुर्गमध्ये सुद्धा राबवतोय. पर्यटनामध्ये चमत्कार होतोय. मग मला हा चमत्कार संपूर्ण कोकण पट्टीवर घडवायचा आहे. खरं तर मला एज्युकेशन डिपार्टमेंट दिलं, ते सगळ्यात डिफिकल्ट डिपार्टमेंट आहे. पुढच्या करिअरमध्ये मला फक्त कोकणासाठी काम करायचं आहे. आणि जो चमत्कार मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडवून दाखवला, तो मला संपूर्ण किनारपट्टीवर घडवून दाखवला. सर, प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महायुती तसंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठं भूकंप होईल असं त्यांनी म्हटलं आहे. कसं पाहता याकडे? नाही बघा, अस्वस्थता तर आहेच. मी आत्तासुद्धा तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर नाही झाला याचा अर्थ काय केलं की त्यांना बरोबर घेऊन फसवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि आज सगळे शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर फतवावाले लोक आहेत. हे उघड आहे. ते फतवावाले लोक बाजूला करा, मग खरी स्ट्रेंथ कळेल ना. आणि म्हणून स्वतः शिवसैनिकांनी स्वतः जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्याच्यावर चाललं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आमचं म्हणणं नाही. महायुतीमध्ये भूकंप काही होणार नाही. आणि महायुती बेसिकली तुम्हाला मी सांगितलं, आम्ही आयडियोलॉजीवर एकत्र आहोत. आमची आयडियोलॉजी आहे ती हिंदुत्वाची आहे. आणि हिंदुत्वाची व्याख्या अशी आहे की हे हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानच्या भूमीवर जो जो प्रेम करतो तो हिंदू. ही व्याख्या स्वतः बाळासाहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी ठाम आहोत. आमच्या ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्याच्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आम्ही 180 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये मिळवणार. कदाचित 200च्या आसपास सुद्धा जागा जातील असं मला वाटतं. परंतु लोकसभेच्या नंतर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि लोकसभेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशन ज्या एका पर्टिक्युलर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तेवढाच विधानसभा मतदारसंघ जाऊ शकतो. अनेक ठिकाणी असं झालं की 5-5 विधानसभा मतदारसंघावर आम्ही आघाडीवर आहोत. पण एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये 90 हजाराचं डेफिसिट आम्हाला मिळालं तरी आमच्या सीट गेलेल्या आहेत. म्हणजे हे तुम्ही बघा. आणि त्याच्यामुळे तेवढे विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आघाडीवरच आहोत. त्याच्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. यांच्या जनसन्मान यात्रेत पैसे देऊन कार्यकर्ते आणले याची माहिती समोर येते. महिलांना 300 तर पुरुषांना 600. ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनी आज गोंधळ घातलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे बघा, हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? हा प्रश्न तुम्ही तिथल्या लोकांना विचारला पाहिजे. एक असं असतं की कुठल्याही मिटिंगला यायचं असेल तर वाहतुकीची सोय करायला लागते. वाहतुकीची सोय केल्याशिवाय एवढ्या लांबून लोक कशी येणार? तर त्याच्या पलीकडे काय होत असेल असं मला स्वतःला वाटत नाही. मुंबई युनिव्हर्सिटीची सिनेट निवडणूक पार पडली. 10च्या 10 जागा ज्या आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेने जिंकलेल्या पार्लमेंटात आज जल्लोष झाला मातृश्रीच्या बाहेर. आणि त्यांनी दावा केला की अनेक लोकांनी ही निवडणूक होऊ नये म्हणून विरोध केला. आमचा मुंबईवरचा जो दावा आहे तो ठाम आहे. मुंबई आमचीच आहे असे सगळं. हे बघा, ह्या इलेक्शन अशा असतात की त्याच्यामध्ये मेंबरशिप करायला लागते. मेंबरशिप केल्याशिवाय इलेक्शन्स होत नाहीत. त्यांनी मेंबर जास्त केले, आम्ही तर त्या ह्याच्यामध्ये मेंबर्स वगैरे काय केलेले नाही आहेत. मेंबर्स केले असते तर आमच्यासुद्धा सीट आल्या असत्या. त्याच्यामुळे त्या निवडणुकीचा एवढा जल्लोष करण्याची कुठली आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं. जो काय तुम्ही ॲनालिसिस करायचा असेल तर प्रत्यक्षात जिथं मतदान झालेलं आहे तिथलं ॲनालिसिस करा. तिथं आपल्याला लक्षात येईल की आम्हीच आघाडीवर आहोत. आम्ही पुढे सुद्धा आघाडीवर राहणार आहोत. आज आपण पाहिलं असेल तर इलेक्शन कमिशन देखील सांगितले की जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती असेल तर त्याची 3 वेळा जाहिरात देणं हे बंधनकारक आहे. नाही, देणं आवश्यक आहे. कारण लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या लोकप्रतिनिधीवर एवढ्या केसेस आहेत म्हणून. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. सर, महाविकास आघाडीमध्ये जो ठाकरेंना 44 जागाच मिळतील असं देखील आंबेडकरांनी दावा केला. कसं पाहताय? नाही, आता महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळतील असं मला सुद्धा वाटत नाही. 44 जागा फक्त ठाकरेंना मिळतील असं देखील दावा.
आता बघा तुम्ही काय करताय की ज्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे, आता प्रकाशराव आंबेडकर एक फार मोठे नेते आहेत, तर बाळासाहेबांच्याबद्दल मी इथं काय बोलावं आंबेडकरांच्याबद्दल, तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं अधिक योग्य ठरेल. बीड जिल्ह्यामध्ये जात पंचायतीच्या माध्यमातून छळ सुरू आहे माहिती बघा अशा तऱ्हेच्या ज्या बातम्या येतात त्यावेळेला त्याची खात्री केल्याशिवाय त्याच्यावर काही कमेंट करणं योग्य ठरत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावर मी काही कमेंट करू शकणार नहीं. सर हिंदी में सवाल है कि पहले तो वेबसाइट के बारे में बता दीजिए इसकी वजह से। देखिए हमारा वेबसाइट है जो है http://महावाचनutsav.org. इस पे एक कोड रहता है, उस कोड को टीचर सिर्फ एक्सेस कर सकते हैं और उसके बाद उनको वो सर्टिफिकेट डाउनलोड हो जाता है. वो बहुत ही अच्छे मराठी में लिखा हुआ सर्टिफिकेट है, किसी ने उसको टैंपर किया है और बहुत ही हास्यास्पद ढंग से उसको लिखा है ताकि महाराष्ट्र गवर्नमेंट की बदनामी हो, मराठी भाषा की बदनामी हो. तो हम ये सहन नहीं करेंगे. इसके बारे में हम पुलिस कंप्लेंट करेंगे और उनके कार्रवाई भी होगी जिन्होंने ये किया है. तो आज चुनाव आयोग ने प्रेस कॉन्फ्रेंस में कुछ चीज़ें कही हैं. एक बात ये फेक न्यूज़ और डी फेक न्यूज़ जो है वो अगर फैलाई जाती है सोशल मीडिया पे खासतौर पर तो ऐसे लोगों पे कार्रवाई की जाएगी. हम लगातार चुनाव में देखते हैं कि फेक नैरेटिव फेक न्यूज़ फैलाई जाती है. ये एक दोनों बहुत ही विपक्ष हो या सत्ताधारी इस पर हमेशा कहते हैं कि फेक नैरेटिव नहीं है. तो अब आप लोगों का है कि अब फेक नैरेटिव न हो या देखिए हमेशा हमारा भी हमने ये मुद्दा उठाया था लास्ट इलेक्शन में भी कि किस तरह से रॉन्ग नैरेटिव क्रिएट किया जाता है, किस तरह से फेक न्यूज़ चलती है. उस पर अगर कार्रवाई हो और इलेक्शन कमीशन की तरफ से हो तो ये बहुत ही अच्छी बात है. इसको हम लोग वेलकम करते हैं और इस पे कार्रवाई होनी चाहिए. ऐसे हमें लगता है. तो इसका सिस्टम भी बनना चाहिए. क्या पॉलिटिकल पार्टीज के लिए आगे आएंगे? हम तो आगे आएंगे, बीजेपी आगे आएगी. जो लोग ऐसी गलत अफवाहें फैलाते हैं वो शायद आगे ना आए. साथ ही उन्होंने ये भी स्पष्ट कर दिया है कि जो क्रिमिनल बैकग्राउंड के जो प्रत्याशी होंगे खुद पॉलिटिकल पार्टी को भी बताना पड़ेगा, न्यूज़ देनी पड़ेगी कि आप क्यों एक क्रिमिनल बैकग्राउंड के व्यक्ति को जो कैंडिडेशन दे रहे हैं. देखिए इसमें दो चीज़ें हैं. एक तो कुछ पॉलिटिकल भी केसेस रहती है, जैसे किसी ने आंदोलन में भाग लिया तो ऐसी केसेस डिफरेंट रहती है. कोई केसेस रहती है वो मर्डर की केसेस रहती है, क्रिमिनल केसेस रहती है, ये अलग रहती है. लेकिन जो भी केस आप पे है उसके बारे में आपको आपका जो फॉर्म होता है, आपका जो आवेदन पत्र है उसमें लिखना पड़ता है और एक लिखने के बाद आपको उसको पब्लिश भी करना पड़ता है. तो एक अच्छी बात है. अगर उस पर ऐसा कुछ क्राइम का केस नहीं हो तो उसको टिकट देने में कोई हर्ज नहीं है, क्योंकि वो आंदोलन चला सकता है. आंदोलन के दौरान उस पर एक केसेस हो सकती है. तो एक अलग बात है. दो के वो डिफरेंस उसमें होना चाहिए. कोई कोई स्टेट ऐसे होते हैं जिसमें बहुत ही क्रिमिनल एलिमेंट्स खड़े हो जाते हैं, लेकिन महाराष्ट्र में ये परंपरा नहीं रही. महाराष्ट्र में काफ़ी अच्छा माहौल है, काफ़ी अच्छे लोग खड़े रहते हैं. इसलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र के बारे में ऐसे सोचने की जरूरत नहीं है. चुनाव आयोग का एक्चुअली कंसर्न ये है कि वही क्रिमिनल बैकग्राउंड के लोग कहीं ना कहीं इलेक्टोरल पॉलिटिक्स में ना आए, इसके पीछे की मंशा है. नहीं, ये बहुत ही अच्छा है और ऐसे होना चाहिए ताकि पॉलिटिक्स क्लीन बने. सर एक अशी देखील माहिती मिळते की अजित पवारांनी अमित शहाकडे अशी मागणी केली की मुख्यमंत्री पदाचे वाटप हे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये समान कालावधीसाठी व्हावं किंवा फिरते मुख्यमंत्री असं. नाही, फिरता चषक मी ऐकला, फिरता मुख्यमंत्री ऐकलेलं नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राला स्टॅबिलिटी पाहिजे आणि स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर कोणी मुख्यमंत्री करा, परंतु स्टेबल मुख्यमंत्री करा. सध्याचा तर पहिला चॉईस हा शिंदेसाहेबांचा आहे आणि इलेक्शननंतर जो काय निर्णय होईल तो मोदी साहेब आहेत, शहा साहेब आहेत, सगळे एकत्र बसून तो ठरवतील आणि तो सर्वांना मान्य असेल. आज तरी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवतोय आणि मोदी साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे ते कलेक्टिव्ह नेतृत्व आहे. फडणवीस साहेब आहेत त्याच्यामध्ये, अजितदादा आहे, ते कलेक्टिव्ह नेतृत्व आहे. धर्मवीर सिनेमा पाहिला का?
धर्मवीर पाहण्यासाठी मी मुद्दाम सिंधुदुर्गमधून इथं आलो. मला सुरुवातीचा काही माझं फ्लाईट लेट झाल्यामुळे सुरुवातीचा काही पार्ट चुकला, परंतु शेवटचा पार्ट सुद्धा इंटरेस्टिंग होता. नाही बघा, शिरसाट काय बोलले याच्याबद्दल मला स्वतःला काय विधान करायचं नाही, कारण तो त्यांनी व्यक्तिगत केलेलं विधान आहे. ही पक्षाची भूमिका आहे वगैरे असं असतं तर मग आम्हाला सांगण्यात आलं असतं आणि मी स्वतः तेच बोललो असतो. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे हे सगळं अशा तऱ्हेच्या हे चालतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक योग्य. आमदार इथे बाहेरच्या राज्यामध्ये गेले त्यावेळेस तुमची महत्वाची भूमिका होती की माध्यमांना तुम्ही प्रेझेंट करत नसतात. मात्र धर्मवीर 2 मध्ये त्याबद्दल काही दाखवलं नाही. धर्मवीर 3 अजून यायचं आहे, त्याच्यामुळे धर्मवीर 3 मध्ये ती दिसेल ना भूमिका. उलगडा होईल म्हणजे बघा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी जरा कृपया जरा मागे बसणारे बोलणं थांबवा आता. एक गोष्ट अतिशय महत्वाची ज्या सिनेमामध्ये आहे ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. 5-5 तास आमदारांना बाहेर उभं करायचं, एखादा साहित्यिक आला त्या साहित्यिकाचा अपमान करायचा, आणि हा अपमान महाराष्ट्रामध्ये सहन होत नाही. महाराष्ट्राचा मनुष्य मराठी असा असतो की मोडलो तरी वाकणार नाही, आणि तो जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाचं प्रतीक हे ते 50 लोकांनी केलेलं त्यावेळेचा निर्णय आहे. हे मी तुम्हाला 100% सांगतो. जे लोक पैशावर राजकारण करतात त्यांनाच खोके माहिती असतात, आम्हाला हे खोके माहिती नाही. आम्ही याच्याबद्दल कधी बोललो नाही. एवढं ज्याला बदनामी केली त्याला तुमचं खरं स्वरूप हे त्या सिनेमाने बाहेर आणलेलं आहे, आणि मी सुद्धा असं बाहेर राहिलेलो आहे. म्हणजे मला स्वतः बोलवलं असताना उद्धव साहेबांनी 2-2, 3-3 वेळा मातोश्रीच्या बाहेर जाऊन त्यांच्या पीएला ज्याला फोन करायचो, आजच्या अपॉइंटमेंटमध्ये तुमचं नाव नाही, उद्याच्या अपॉइंटमेंटमध्ये तुमचं का नाही. मग मला सांगितलं कशाला, मला बोलवलं कशाला. माझ्या एक जमीन होती ज्याच्यामध्ये 25,000 शेतकऱ्यांचा प्रश्न होता. जमीन त्यांच्या नावावर व्हायची होती. फडणवीस साहेबांनी शेवटच्या दिवशी त्याच्यावर सही केली, जी.आर. नगरला त्याला स्टे दिला, आणि हा स्टे 2.5 वर्ष चालू होता. 2.5 वर्षामध्ये त्याच्यावर निर्णय नाही दिला. आम्ही सातत्याने सांगत होतो तो स्टे शेतकऱ्यांच्यावर आहे, तुम्हाला नवीन निर्णय घ्यायचा आहे, नवीन निर्णय घ्या. का नाही उठला तो स्टे? शिंदेसाहेब झाल्यावर का स्टे उठला? आमचं पर्यटन जिल्हा आहे, त्याच्यामध्ये पाणबुडीसाठी मी पैसे दिले होते अर्थ खात्याचा मंत्री म्हणून. त्याचे मंत्री कोण होते? आदित्य ठाकरे मंत्री होते. 2.5 वर्षात साधी पाणबुडी खरेदी करू शकले नाही. मग त्यांच्याबद्दल काय करायचं? यांच्या बरोबर राहायचं की आपल्या लोकांबरोबर राहायचं? महाराष्ट्राच्या जनतेबरोबर राहायचं की तुमच्या पॅलेस पॉलिटिक्स खाली भरडून राहायचं? एकदा ठरवलं पाहिजे. किती निर्णय झाले मागच्या काळामध्ये, किती नवीन पॉलिसीज ठरल्या, शेतकऱ्यांसाठी किती नवीन निर्णय ह्या शासनाने घेतले, ते बघा. तुम्ही का नाही घेऊ शकला हे निर्णय? हे एक मला सांगायचं आहे, जनतेबरोबर तुम्ही राहिलात, तुम्ही जनतेचे प्रतिनिधी असता. पॅलेस पॉलिटिक्स असं असतं की वरून ऑर्डर द्या, ते राजे असतात, ते काही ऑर्डर देऊ शकतात, ते लोकांना न भेटू शकतात. पण आम्हाला तर लोकांना भेटायला लागतं, आम्हाला लोकांची कामं करायला लागतात, आणि आमचं काम करणारं सरकार आमचं म्हणून आम्ही त्याचं कामं करतो. शेवटच्या भागामध्ये असं दाखवले की भूमीज एकनाथ शिंदे अशी एक व्यक्ती विचारते, हे असं खरंच घडलं आहे का? नाही बघा, आता हे विचारणारी व्यक्ती ही पुरुष होते की स्त्री होती मला माहिती नाही, पण ही शक्यता असते. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ही शक्यता असते, आणि त्याच्यामुळे ते इव्हेंट मॅनेजमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी चालू होतं. आम्ही बघितलेलं आहे. नवीन नवीन मुलं आम्हाला शिकवत होती कशा रीतीने हे करायचं, आमची ट्रायल घेत होते. म्हणजे आमची आता वय किती झाली बघा, आणि आम्हाला हे सगळं ते वस्तुस्थिती आहे, ती दाखवलेली सगळी वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपण ते हुईद एकनाथ शिंदे असं ज्यावेळेला विचारलं त्याला मी तिथे नव्हतो, परंतु विचारण्याची कॅपॅसिटी आहे 100%. इनमें सवाल ये कि अगर मुख्यमंत्री पद को लेकर दादा की ओर से कहा जाए कि कहीं ना कहीं रोटेट होते रहना चाहिए, एक के बाद दूसरे को दूसरे, देखिए राज्य को स्टेबिलिटी चाहिए. किसकी एम्बिशन क्या है ये ज़्यादा अहमियत नहीं रखता. लोगों की प्रायोरिटी क्या है, लोगों को न्याय दिलाना है, एक स्टेबल गवर्नमेंट चलाना है, तो हर किसी को एडजस्ट होना पड़ता है. तो हमें ऐसे लगता है कि एक स्टेबल गवर्नमेंट आ जाए, और इसको हम लोग, ये हमने देखा है कि उसको फिरता चषक बोलते हैं मराठी में. फिरता चषक नहीं होता है मुख्यमंत्री को,
ये तो रोटेट नहीं होता है, ये तो महाराष्ट्र का स्वाभिमान है। कोई भी उस पर बैठे पूरे काल तक उस पर काम करे, 5 साल काम करे और महाराष्ट्र को न्याय दे। क्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो कर सकते हैं? क्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो कर सकते हैं? देखिए, आज उनके नेतृत्व में ये हम लोग इलेक्शन को सामने जा रहे हैं और उनका जो नेतृत्व है वो कलेक्टिव है। जैसे वो कभी भी उनका भाषण सुनिए, उसमें मोदी साहब का नाम रहेगा, शाह साहब का नाम रहेगा, फडणवीस साहब का नाम रहेगा, अजित दादा का भी रहेगा। तो वो रिप्रेजेंट करते हैं हमारे पूरे युति को। तो उन्होंने कभी भी ऐसे नहीं बोला कि ये मैं हूँ, ये बोलते कि महायुति हूँ और महायुति का मैं रिप्रेजेंटेटिव हूँ। इसलिए दिन रात काम करते हैं। और आज अव्वल स्थान पे वो क्यों आ गए? क्योंकि उन्होंने गरीबों के लिए काम किया है। तो वो लेके और महायुति का एजेंडा लेके वो सामने जा रहे हैं। तो जाहिर सी बात है कि उनका और जो फडणवीस साहब का रिलेशन है वो इतना अच्छा है कि उसमें कभी भी हमने दरार नहीं देखी। अब कुछ भी अगर दरार आ गई होगी, जो अजित दादा ने तो बाद में ज्वाइन किया जब हम लोग सत्ता में थे, तो उनके बारे में भी रिस्पेक्ट है। तो ऐसे बिल्कुल नहीं कि उनके बारे में कोई रिस्पेक्ट नहीं रखता है, लेकिन हमारी तो महायुति है, उसकी जो आइडियोलॉजी है वो आइडियोलॉजी सेम है। इसलिए हम लोग पूरे मन से इकट्ठा है और हमारी आइडियोलॉजी सेम रहेगी। चाहे कोई भी हमें ज्वाइन हो तो वो हमारे विकास की वजह से ज्वाइन हो, लेकिन हमारी आइडियोलॉजी नहीं बदलेगी। ये हिंदुस्तान है और जो भी हिंदुस्तान में रहना चाहता है उसको हिंदुस्तान के भूमि पे प्रेम करना चाहिए। आप हिंदुस्तान की भूमि में रह के अगर पाकिस्तान जिंदाबाद बोलेंगे तो आप हमारे नहीं हैं। हमारा हिंदुत्व कहता है कि हिंदुस्तान हमारा बंटवारा हुआ था, एक पाकिस्तान बना, एक हिंदुस्तान बना। तो हमने सबको साथ में लिया, हर कौम के लोगों को साथ में लिया, हर जाति के, हर प्रदेश के लोगों हम इकट्ठा आके हमारा हिंदुस्तान बना। तो हम किसी को डिफरेंट ट्रीट नहीं लेते, लेकिन ये हमारा हिंदुस्तान है और वही हमारी भावना है। और जो हमारे भूमि पे प्रेम करेगा वो चाहे किसी भी मजहब का हो, वो तो हिंदू ही कहलाएगा, क्योंकि वो हिंदुस्तान पे प्रेम करने वाला हिंदू नागरिक है। और यही हमारी आइडियोलॉजी है और उसका विकास करना है। वो तो मोदी साहब कर रहे हैं, हम सब लोग सब उनके साथ हैं। सर, और अमित शाह अक्टूबर में आने वाले हैं, 3 दिन दौरा हो सकता है उनका। उनकी कोशिश होगी कि मुंबई की जो स्ट्रैटेजी है, खासकर चुनाव के विधानसभा में भी बहुत नुकसान हुआ लोकसभा में, अलग से एक स्ट्रैटेजी बने, फोकस्ड स्ट्रैटेजी हो। लेकिन इस दौरान की कोशिश होगी सबसे ज़्यादा सीट विधानसभा के लिए उन्हीं के पास है। लेकिन लोग शिवसेना हमेशा गढ़ रहा है, भले 2 गुट है लेकिन शिवसेना गढ़ रहा है मुंबई। देखिए, मुंबई कॉरपोरेशन का इलेक्शन जब अलग अलग लड़ा गया तो सेना और बीजेपी के कॉरपोरेटर्स के नंबर में कुछ भी ज़्यादा फर्क नहीं था। शायद 84 और 82 ऐसे ही था। शिवसेना 84 थी, बीजेपी 82 थे। इसके बावजूद भी बीजेपी ने अनकंडीशनल सपोर्ट दिया शिवसेना को। शिवसेना का मेयर रहा पूरे 5 साल, शिवसेना का स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन रहा पूरे 5 साल और सब कमेटी के चेयरमैन शिवसेना के थे। इसको दोस्ती बोलते हैं और यही दोस्ती निभानी पड़ती है। आज आप अगर जो सर्वे हो रहे हैं उसके हिसाब से देखेंगे तो सबसे ज़्यादा सीट बीजेपी शिवसेना को मिल रहा है, उसके बाद यूबीटी और कांग्रेस है। तो इसका मतलब साफ है कि लोगों का कहना यही है कि हमें प्रोग्रेसिव स्टेट चाहिए। मुंबई बदल रहा है, मुंबई सुंदर बन रहा है, मुंबई हेल्दी बन रहा है। तो ये सब क्रेडिट एकनाथ शिंदे जी को और उनके गवर्नमेंट को और फडणवीस साहब को और अजित दादा को जाता है। संजय राऊत देखील म्हणतात की जर लोकसभेला आता जाऊया ना, प्रकाश आंबेडकर एकत्र आले असते तर आता भाजपने प्रकाश मजबूत केलं असतं. एक गोष्ट अशी आहे की एक म्हणजे संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांची तुलनाच होऊ शकते, अनकम्पेरेबल. आंबेडकर साहेब हे स्वतःच्या त्यांची जी प्रिन्सिपल्स आहेत आणि आयडियोलॉजी आहेत त्याच्यावर चालतात. यांची गोष्ट वेगळीच आहे, त्यांना कोणी चालतं बरोबर. बाळासाहेब असे नव्हते, बाळासाहेबांनी कधी काँग्रेसला जवळ केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे संजय राऊतांच्याबद्दल काय प्रश्न विचारायचा असेल तर त्यांना विचारायचं. आम्हाला पण ह्या दोघांना एकत्र आणू नका, कारण दोघांची हाईट केवढी वर आणि केवढी लहान विचार करा प्लीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.